पुण्याची निहार बालगृह ही संस्था, या संस्थेत मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे। या संस्थेतल्या सुरक्षा रक्षकानं अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला। 2012-13 मध्ये ही घटना घडली आहे। या संस्थेत 5 वर्षांपासून राहणाऱ्या एका 13 ते 14 वर्षांच्या मुलीवर इथला सुरक्षा रक्षक जितेंद्र गोडे याची वाईट नजर पडली। त्यानंतर त्यानं या मुलीवर वारंवार बलात्कार केला। ही मुलगी गरोदर राहिली। त्यावेळी गाडेविरोधात तक्रार करण्याऐवजी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न संस्थेनं सुरू केला। या मुलीला सांगलीला हलवण्यात आलं। तिथं तिची प्रसूती झाली। जन्माला आलेलं बाळ संस्थेनं परस्पर दत्तक देऊन टाकलं। एका निनावी पत्राद्वारे हे प्रकरण उघड झालंय। त्यावर कारवाई होण्यासाठी एका सामाजिक कार्यकर्त्याला कित्येक महिने पाठपुरावा करावा लागला। मुलीच्या बाबतीत जे काही घटना घडलेली, तिच्या बाबतीत गुन्हा घडलेला आणि तो संस्थेने तो लपवण्यामध्ये आणि त्या संदर्भातले जे काही एव्हिडन्सेस आहेत ते गायब करण्यामध्ये संस्थेने पूर्ण त्यांचाच सहभाग आहे असं समोर येते। त्यामुळे संस्थेचे जे काही कर्मचारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत ते, त्याच्यानंतर महिला बालविकास विभागाचं जर कोणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल हे गुन्हा लपवण्यामध्ये किंवा गुन्हा दाखल करण्यामध्ये डिले करण्याबाबत, किंवा पोलीस डिपार्टमेंटमधले ज्यांनी कुणी हा गुन्हा दाखल होऊ दिला नाही किंवा दप्तरी दाखल केला आणि त्याच्यावर कुठलीच कार्यवाही होऊ दिली नाही, ह्या सगळ्यांच्या अगेन्स्टच नवीन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावे। आरोपीकडून मुलीवर सातत्यानं दबाव टाकण्यात येत असल्यामुळे तपासात अडचणी आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। मार्च 2015 मध्ये महिला बालविकास संस्थेकडून नव्यानं तक्रार दाखल करण्यात आली। त्यानंतर मुख्य आरोपी जितेंद्र गोडेसह प्रकरण दडवण्याचा प्रयत्न करणारी संस्थेची अधीक्षक माया नेवाडे, संचालक सुनीता जोगळेकर, सहाय्यक देवयानी गोगावले यांना पोलिसांनी अटक केली आहे। निहार संस्थेचे जे सुप्रिटेंडंट आहे, त्याच्यानंतर वंचित विकासचे ज्या संस्था संचालिका आहेत सुनीता जोगळेकर, तसेच देवयानी म्हणून त्यांच्यासोबत जे सांगलीला घेऊन गेले होते पीडित मुलीला, तर यांना आम्ही तात्काळ त्या पॉक्सो तसेच डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स यामध्ये आम्ही त्यांना अटक केली। बाळाला दत्तक देण्याचं प्रकरणही संशयास्पद असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। पीडित मुलगी अजूनही अल्पवयीन आहे। पुण्यातल्या वंचित विकास संस्थेतर्फे निहार प्रकल्प चालवला जातो। या ठिकाणी अशा वंचित मुलींना संरक्षण मिळेल अशी अपेक्षा आहे। मात्र इथले रक्षकच भक्षक झाल्याचं या निमित्तानं समोर आलंय। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। आणि एकूणच या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण थेट जाणार आहोत। पुण्यात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर उपस्थित आहेत। नितीन, आपण बघितलं की हे सगळं प्रकरण आता उघडकीस आलेलं आहे। एका निनावी पत्राद्वारे हे सगळं प्रकरण उघडकीस आलंय। मात्र एक महत्त्वाची बाब इथे नोंदवावीशी वाटते, ती म्हणजे त्या मुलीचं जे बाळ होतं ते दत्तक देण्यात आलेलं आहे। ताबडतोब जेव्हा तिची प्रसूती झाली तेव्हा ताबडतोब दत्तक देण्यात आलं। कुठली कायदेशीर प्रक्रिया याच्यामध्ये पार पडली नाही याच्यावरती पोलिसांचा संशय आहे। त्या संदर्भात काय सांगाल? मधुरा, निश्चितपणे ही संस्था जी आहे ती अनाथ आणि त्यातही प्रामुख्यानं देहविक्रय करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्या मुलांना सांभाळण्याचं काम करतं। ते अशी मुलं त्या ठिकाणी असतात आणि देहविक्रय करणाऱ्या महिला मोठ्या विश्वासानं आपली मुलं सुरक्षित राहतील या दृष्टीनं ही मुलं या संस्थेमध्ये ठेवली जातात। मात्र त्याच ठिकाणी असा प्रकार घडलेला आहे। ही सगळ्यात महत्त्वाची किंवा धक्कादायक आणि गंभीर बाब आहे। त्याचबरोबर ह्या सुरक्षा रक्षकानं जे कृत्य केलं ते उघडकीस आलं होतं। 2 वर्षापूर्वीच उघडकीस आलं। त्यानंतर संस्थेच्या ज्या संचालिका आहेत किंवा अधीक्षक आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला। वस्तुतः त्यांनी त्याच वेळेस या सुरक्षा रक्षकाला पोलिसांच्या ताब्यात द्यायला होतं, पोलिसांकडे तक्रार करायला हवी होती आणि हे प्रकरण उघडकीस आणायला हवं होतं। मात्र त्यांनी तो दाबण्याचा प्रयत्न केला। ही देखील एक गंभीर बाब त्यातली आहे। त्यातून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता ह्या सर्वांना अटक झालेली आहे, त्यांना पोलीस कोठडी मिळालेली आहे, पुढे त्यांना शिक्षा देखील होईल। मात्र ह्या मुलीचं हे जे मूल आहे ते परत मिळेल की नाही याबद्दल निश्चितच शंका आहे। कारण हे या मुलीला सांगलीला नेऊन तिथं तिची प्रसूती करण्यात आली होती आणि तिथनंच हे मूल जन्मल्यानंतर लगेचच हे मूल एका परदेशी दाम्पत्याला दत्तक दिल्याची माहिती पुढे येते आणि ह्या मुलीला त्या मुलाचा चेहरा देखील पाहून देण्यात आला नाही आणि तिथनं तिला दूर करण्यात आलं। ही मातृत्वाला किंवा मानवतेला काळीमा फासणारी मोठी घटना आहे। त्यामुळे हे मूल परत मिळेल का नाही याबद्दल निश्चित शंका आहे। हे सांगलीच्या ज्या संस्थेने हे मूल दत्तक दिलेलं आहे, दत्तक देताना ह्या मुलीची आजी आणि ह्या मुली
मुलीकडनं ॲफिडेव्हिट लिहून घेतलं होतं अशी माहिती पुढे येते आणि त्या ॲफिडेव्हिटच्या आधारे हे मूल दत्तक देण्यात आलेलं आहे. त्यामुळे ही जी सांगलीतली कुठली संस्था आहे तिचा देखील आता पोलीस तपासामध्ये पोलीस चौकशी करतील, तपास करतील. त्यामुळे हे मूल परदेशी दाम्पत्याला दिलंय की इथंच आहे किंवा इथं कुठल्या दाम्पत्याला पैसे घेऊन विकण्यात आलेला आहे ही देखील माहिती समोर येऊ शकते. मात्र मूल परत मिळेल का नाही याबद्दल पोलीस देखील अजून साशंका आहे. आणि त्याचबरोबर ह्या संस्थेमध्ये हा प्रकार घडलाय, त्या 1.5-2 वर्ष हा प्रकार सुरू होता, तो दाबण्याचा एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाला. त्यामुळे या संस्थेत याआधी देखील असे काही प्रकार झालेत का आणि ते संस्थेत दाबले आहेत नक्कीच पोलीस तपास करतीलच की ह्या आधी देखील असे प्रकार काही झालेत का. धन्यवाद तुर्तास या संपूर्ण माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.